माय कोल्ड हार्टेड बॉस भाग 43. सकाळची वेळ. रस्त्याच्या कोपऱ्यावर एक ऑटो थांबलेला होता. तिथे वाणी उभी होती. वाणीने हलकं पीच रंगाचं फॉर्मल टॉप, त्याच्यावर व्हाईट ब्लेझर, सिंपल जीन्स, केस नीट बनमध्ये बांधलेले पण काही बटा चेहऱ्याभोवती मऊपणे पडलेल्या. चेहऱ्यावर हलकी लिप ग्लॉस, छोटं वॉच आणि एक क्लासी टोट बॅग. हातात तिचा पोशाख प्रोफेशनल असूनही साधेपणातला आकर्षकपणा दाखवतो. वाणी मोबाईलकडे बघत काहीतरी मेसेज टाईप करत असते. तेवढ्यात मागून आवाज येतो. सारा लांबून खोडकर आवाजात, अरे वाणी, इथेच आहेस का तू अजून? मला वाटलं तू आधीच ऑफिसला गेलीस. वाणी मागे वळते. सारा धावत तिच्याकडे येते. हातात पर्स, चेहऱ्यावर उत्साही हसू. ती पण ऑफिसच्या ड्रेसमध्ये, हलका लव्हेंडर टॉप आणि काळा ट्राउझर. वाणी हसत, अरे नाही, ऑटो शोधत उभी होते. तू आलीस बघ. चल, दोघी मिळून जाऊया. दोघी एकाच ऑटोमध्ये बसतात. ऑटो निघतो. शहराच्या गर्दीतून आत जात होता. हलका वारा दोघींच्या चेहऱ्यावर येतो. सारा वाणीला वरपासून खाली पाहते आणि थोडं हसते. सारा डोळे मिचकावत, वाणी, तू हा पीच टॉप घातलंस ना? हा तर आपल्याने संडेला घेतलेला ड्रेसच आहे ना? आणि रुद्र सरांनी तुला हे पण सांगितलं होतं की तुझ्यावर हा कलर खूप छान दिसतोस. वाणी हलकी स्मित हास्य करत, हो, तोच आहे. वाटलं मंडेला काहीतरी फ्रेश घालावं. सारा छेडत, ओहो, फ्रेश दिसतंय, पण काय सांगू, हा रंग तुझ्यावर इतका चांगला दिसतोय की मी जलस होते थोडी. वाणी लाजत हसत, बस ना, तू किती ओव्हर करतेस. सारा खोडकर हसत, खरं सांग, हा ड्रेस घालताना कुणाची आठवण झाली का? वाणी थोडं आश्चर्याने, काय म्हणतेस? कुणाची आठवण म्हणजे? सारा डोळे फिरवत, ओहो, आपल्या रुद्र सरांची. तू सांगितलं होतंस ना, त्यांना पिस्टल रंग खूप आवडतात. तर मग हा रंग निवडताना त्यांच्या पसंतीचाच होता ना? वाणी हलकीशी गोंधळते. चेहऱ्यावर हलकं लाजणं येतं. वाणी थोड्या चिडलेल्या पण संकोचलेल्या स्वरात, सारा, काहीही बोलतेस तू. ड्रेस मी माझ्यासाठी घेतला आहे, कुणासाठी नाही. सारा हसत, छेडतच पुढे, तसं म्हणतेस, पण मला वाटतं आज सरांनी तुला पाहिलं तर नक्कीच फ्लॅट होतील. वाणी लाजून थोडी बाहेर बघते. खिडकीतून येणारा वारा तिचे केस हलवतो आणि गालांवर हलकी लालसर छटा होती. वाणी मनात, का कोण जाणे, पण तिचं बोलणं ऐकून मन थोडं धडधडायला लागलंय. सारा बाजूला बसून मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करते. हसत सारा हलकेच, सर ना, आज ही पीच मॅजिक दिसली की ऑफिसचं एन्व्हायरमेंट रोमॅन्टिक होईल. वाणी नजरेत थोडी चेतावणी देत, सारा, बस झालं आता, नाहीतर मी ऑटो थांबवून उतरते. सारा हसून हात वर करते, ठीक आहे बाई महाराणी, पण आज तू खरंच खूप सुंदर दिसतेस आणि हे कॉम्प्लिमेंट मनापासून आहे. दोघी एकमेकींकडे बघून हसतात. ऑटो ऑफिस बिल्डिंग समोर थांबतो. दोघी उतरतात. सिक्युरिटी गार्ड गुड मॉर्निंग म्हणतो. सारा अजूनही स्मित हास्य करत असते. सारा हलकेच गमतीत, गुड मॉर्निंग टू अस, आणि सरांसाठी तर व्हेरी गुड मॉर्निंग असणार. आज वाणी हसत पण लाजून, सारा, तू ना अजिबात सुधारणार नाहीस. त्या दोघी हसत आत जातात. काचेच्या दारातून आत प्रवेश करताना वाणीच्या चेहऱ्यावर हलका आत्मविश्वासाचं स्मित होतं, पण डोळ्यात एक दडलेला कंप. वाणी डोळे मोठे करून, सारा, असं काही बोलू नकोस ग. ऑफिसच्या गेटसमोर सारा खिदळत, काय ग, इतकं का लाजतेस? म्हणजे तू पण मान्य करतेस ना की सर तुला बघतात? वाणी थोडी ओशाळत, बॅग खांद्यावर नीट करत, सारा प्लीज चल आत, उशीर होतोय. दोघी गप्पा मारत आत जातात. सारा तिच्या नेहमीच्या डेस्कवर बसते. वाणी थोडं स्माईल करते आणि सरळ
रुद्रच्या केबिनकडे चालते. केबिनचं दरवाजं अर्धवट उघडं असतं. आतून हलकासा कॉफीचा सुगंध आणि शांत पण एलिगंट वातावरण. वाणी हळूच आत येते. रुद्र काचेच्या खिडकीकडे उभा राहून फोनवर बोलत असतो. त्याच्या हातात कॉफी मग, काळ्या शर्टमध्ये आणि नेव्ही ब्ल्यू पॅन्टमध्ये नेहमीप्रमाणे डॅशिंग दिसत असतो. फोन ठेवताच त्याची नजर वाणीवर पडते. क्षणभर तो तिच्याकडे बघतच राहतो. तिचा पीच रंगाचा टॉप, तिच्या गळ्यातला सिंपल गोल्ड चेन आणि चेहऱ्यावरचं आत्मविश्वासाचं स्माईल. रुद्र काही बोलत नाही, फक्त तिच्याकडे एकटक पाहत राहतो. वाणी थोडी नर्वस होते. ती बॅग तिच्या टेबलवर ठेवते. फाईली ओपन करते आणि प्रोफेशनल टोनमध्ये म्हणते, वाणी, गुड मॉर्निंग सर. आजचं शेड्यूल मी मेल केलंय, पण ब्रीफ देऊ का आता? रुद्र अजूनही शांत. तिच्या आवाजानंतर तो थोडा भानावर येतो, पण तरीही नजरा तिच्यावरच. रुद्र हलके हसत, आवाजात कोमलता. सांग, थोडा थांबून, अगदी मृद स्वरात. तू आज खूप सुंदर दिसतेस. वाणी क्षणभर स्तब्ध होते. तिच्या चेहऱ्यावर हलकी लाज आणि आश्चर्य, कारण रुद्रने कधीही अशा पद्धतीने तिच्याशी पर्सनल बोललेलं नव्हतं. ती काही बोलत नाही, पण तिच्या गालावर हलका गुलाबी रंग चढतो. ती डोळे खाली करून पेपर्स नीट लावत म्हणते, वाणी हळू आवाजात, थँक्यू सर. शॉल आय कंटिन्यू विथ द मीटिंग अपडेट्स? रुद्र तिच्याकडे पाहून हलकं स्मित करतो. त्याच्या नजरेत एक वेगळंच सॉफ्टनेस असतं, जणू तो स्वतःचं मन लपवू शकत नाही. त्या दोघांच्या नजरा जुळलेल्या. वाणीच्या गालावर पडलेली लाज, रुद्रच्या डोळ्यातली शांत चाहूल. बॅकग्राऊंडमध्ये हलकी रोमॅन्टिक इन्स्ट्रुमेंटल टोन वाजत होता. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.